आवाज मापुरला जा तुमचं नाव माझ्या मामाला जागेन ऐका अरे किती समाजानं नाव ठेवू द्या जर तुम्ही बाळूमामाची भक्ती करत असाल तर त्या समाजाला सांगा अरे किती विरोधात जा आणि कितीही मला नाव ठेवा जोपर्यंत बाळू धनगर नावाची ताकद माझ्या पाठीशी उभा आहे जगातली कुठलीच वाईट ताकद माझ्या विरोधात जाऊ शकत नाही ताकद मामाच्या भक्तीमध्ये ताकद आहे मामाच्या भक्तीमध्ये ठेवू द्या नाव बाळूमामाला नाव ठेवली लोकांनी आणि एक या सगळी वेडे म्हणत होते मामाला तुम्ही मान्य करा अथवा नका करू या महाराष्ट्राचा इतिहास ज्यांना ज्यांना समाजाने वेड म्हणलं काय महाराष्ट्राचा इतिहास वेड्या माणसांनी लिहिलाय शहाणी फक्त त्याचा अभ्यास करते देह वेड्या लोकांनी मामा हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय शहाणी फक्त अभ्यास करते म्हणलं पाहिजे वेड आणि वेड होऊनच जगा सध्याच्या काळात दुनिया लय भयंकर आहे मामा वेड होऊन जगायचं समाजानं त्रास दिला तुकाराम महाराजाला अहो ज्या तुकाराम महाराजांचं अभंग कीर्तनाला घेतोय ज्या तुकाराम महाराजांच्या अभंगावर आम्ही जगतोय हे सोपं सांगतो गड्या ज्या तुकाराम महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आणि माऊलींचं नाव घेतल्याशिवाय तुकाराम महाराजांचा अभंग घेतल्याशिवाय माझ्यासारख्या पाप्याच्या घरातली चूल पेटत नाही त्या तुकाराम महाराजांच्या बायकोला खायला अन्न नव्हतं म्हणून बायको मेली किती सांगू संतांचा उपकार किती सांगू संतांनी आपल्यासाठी सोसलं अहो ज्या तुकाराम महाराजांचा अभंग घेऊन आज महाराष्ट्रातले कितीतरी हजार कीर्तनकार जगतात त्या तुकाराम महाराजांच्या बायकोला खायला अन्न नव्हतं तुकाराम महाराजांच्या चुलीवर गवत उगवलं होतं पण तुम्ही 50 वर्ष झालं कीर्तन ऐकताय जेवढं माझं वय नाही तेवढ्या वर्ष झालं तुम्ही कीर्तन ऐकताय आजपर्यंत कधी ऐकलं का अमुक तमुक कीर्तनकाराची बायको खायला मिळालं नाही म्हणून मेली भावना ऐकलं का कधी आमक्या तमक्या कीर्तनकाराची बायको खायला मिळालं नाही म्हणून मेली सोपं सांगू का खाऊन खाऊन मेली खाया मिळालं नाही म्हणून एक बी गावणार नाही तुम्हाला बसल्यावर 2 नावं सांगतो मी तुम्हाला काय करायचं आपलं बुवा सध्याच्या काळामध्ये परिस्थिती अशी ज्या संताच्या नावावर आम्ही जगतोय त्या संताला समाजानं त्रास दिला बाळूमामाला येड म्हणायचे येडा खोळाय पण एक आहे गड्या मामा एकटं बसून भजन करायचे लोक येड म्हणायचे कधीच माणसात नव्हते एकटं बसायचे लोक यायचे साकडं घालायचे निघून जायचे मामाने विचार केला आता जसं ह्या तळावर कमीत कमी माझ्या समोर मामा 2000च्या वर लोक बसले तसं मामाच्या दारात हजारोनी पब्लिक यायचं मामा विचार करायचे लोक येत आहेत ह्यांच्या उद्धाराकरता काहीतरी केलं पाहिजे करायचं काय म्हणून मामाने 1932 सालामध्ये मेतक्यामध्ये भूतबाधा खांबरवला आणि भंडारा सोहळा चालू केला ती तिथी आहे फाल्गुन वद्य द्वितीया विठ्ठल मामाने आपल्यासाठी केलं काय ऐका ह्या बाळूमामाचे उपकार आहेत आपल्यावरती आपल्यासाठी भंडारा चालू केला आणि भूतबाधा खांबरवला देण्यात ठेवा भंडारा चालू केला म्हणजे काय भंडाऱ्याला कमी समजायचं नाही महिला मंडळ पुरुष वर्ग ह्या मामाच्या दारात आलाय तुम्ही आता दर्शन बारी बंद या आरती झाल्यानंतर महाप्रसाद घेतल्यावर दर्शन बारी चालू होईल प्रत्येकाने घरी जाताना कपाळाला भंडारा लावून जायचं त्याचं कारण भंडाऱ्याला कमी समजायचं नाही भंडाऱ्यात 2 प्रकार आहे बहुतेक तुम्ही इथं इंस्टाग्राम वापरत असाल का नाही तर इंस्टाग्रामला श्रीराम महाराज गुलदगड म्हणून आयडी सर्च केली का नाही बाबा ती सुरुवातीला भंडाऱ्याची वाक्य येतात सोशल मीडियाला स्ट्रॉंग आहे सध्याच्या काळात सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग आहे एखाद्या बुवाला लई ताकदीनं उचलतंय बघा आणि तेवढ्याच ताकदीनं त्या वाटायला लागले उन्हाळ्याचा सीझन गेला का नाही 4-5 महिने झाला मी कीर्तनात कधीच कॅमेरा लावू दिला नाही अजिबात नाही भ्या वाटायला लागली त्यांच्यामुळे आपण मोठं झाले पण आता त्यांचंच भ्या वाटतंय सोपं सांगतो तुम्हाला आगभर पांढरा पोशाख घाला त्याच्याकडे कुणीच बघत नाही त्याच्यावर एक दात पडू द्या सगळ्याचं ध्यान कशावर नाही भाऊ व्हायचं मी लय अनुभवलंय चला हा बहुतेक मामा सोशल मीडियावरती व्हायरल ते वाक्य झालं भंडाऱ्याचं महत्व कमी समजायचं नाही भंडाऱ्याला ऐका महिला मंडळ भंडारा भंडारा म्हणत तर मामाच्या दरबारात भंडाऱ्यात 2 प्रकार आहे भंडाऱ्याचा पहिला प्रकार आहे कपाळाला लावता येतो भंडारा आणि भंडाऱ्याचा दुसरा प्रकार आरती नंतर महाप्रसाद खाता येतो भंडारा कपाळाच्या भंडाऱ्याचं महत्व आहे का मामाच्या तळावाला कपाळाला भंडारा न लावता जाऊ नका ते दुर्भाग्याचं लक्षण आहे कारण इथं आल्यानंतर अरे ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या बाळूमामाचा भंडारा लागेल ना त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद मामाच्या भंडाऱ्यामध्ये आहे एवढा मोठा अधिकार आहे आणि एवढं मोठं सामर्थ्य अहो कर्मरेषा नशिबात नसणाऱ्या गोष्टी सुद्धा मिळवून देणारा दरबार ह्यो बाळूमामाचा आहे नका की हात लावा पकवाचे मामा नशिबात नसणाऱ्या गोष्टी सुद्धा मिळवून देणारा दरबार ह्यो बाळूमामाचा आहे ध्यानात ठेवा बरं मला खरं सांगा पुढे बघा तुम्ही सगळ्या पुढे बघा महिला मंडळ समजा आपल्या घरामध्ये एखादी माई माऊली बाळ बाळंतीण झाली बाळ जन्माला आलं आणि जन्माला आल्यानंतर बाळ बाळंतीण ज्या खोलीमध्ये ठेवली जाते त्या खोलीतला दिवा 3ऱ्या दिवशी विझू द्यायचा नाही का 6व्या दिवशी कोण दिवा लावतोय म्हणावा दुसरं किती बी दिवा लावेल आम्ही पण तो दिवा लावायचो बघा कोणाला आठवतोय का बाळ बाळंतीण ज्या खोलीत ठेवली जाते त्या खोलीतला दिवा 3ऱ्या दिवशी विझू द्यायचा नाही का 7व्या दिवशी आज टाळी वाजवा त्या मावशीसाठी
दिवशी मावशी? 5व्या दिवशी. का? कारण जुन्या जाणकार माय माऊल्यांचा असा असा निर्धार आहे की म्हणे 5व्या दिवशी ती येते. कोण? कशाला? अक्षर घालायला. आणि तिला दिसावं म्हणून 5व्या दिवशी दिवा विजू देत नाही. अहो त्या सटवीनं जसं लिहिलेलं असतं ना आयुष्याची मर्यादा, नामा म्हणे कर्मणे खान देवाधिका चुकीना. मामा जे सटवीनं लिहिलेले आयुष्यातलं दुःख आहे, संकट आहे, ते कुणाला बदलता येत नाही. पण बाळूमामाच्या भांडाऱ्याची ताकद अशी आहे, सटवीनं लिहिलेला लिखा सुद्धा आणि दुःख सुद्धा बदलवण्याची ताकद बाळूमामाच्या भांडाऱ्यामध्ये देणार. एवढं मोठं ताकद आहे. अहो किती लोकांच्या आयुष्यातलं दुःख दूर केलं आणि सुख निर्माण करून देणारा देव म्हणजे हा बाळूमामा देणार. ठेवा. भंडाऱ्यातला दुसरा प्रकार आरतीनंतर महाप्रसाद. त्याचं महत्व या ह्या मामाच्या तळाव जो कोणी आरतीनंतर महाप्रसाद सेवन करतोय, आरतीनंतर महाप्रसाद सेवन करतोय, कीर्तन आणि आरतीने पवित्र झालेला महाप्रसाद सेवन करतोय ना, त्याच्या अंगामध्ये कुठली रोगराई असू द्या, कुठली बाधा असू द्या, ती नष्ट करण्याची ताकद मामाच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आहे. एवढा मोठा अधिकार आहे. भंडारा चालू केला, अनुभूत बाधा खांबरवला. आदमापूरला गेलेले कोण कोणी जरा हात वर करा. आदमापूरला हा पटपट पटपट चला बरं. तिथून पुढे मेतक्याला गेलेले कोण कोणी हात वर करा. मेतके मामाने भूत बाधा खांबरवला. ती मेतके हात वर करा. पटपट पटपट पाठीमागे चला. हा मेतके मेतके मेतके. लोक म्हणतात एसटी आली का काय? श्रावणाच्या झोपीला जाऊन येतो. काय सुरुवातीला जातो माहितीये का? महिनाभर आम्हाला जमत नाही, कारण सरावण वारकऱ्याचा सीझन असतो. जाऊन या, कारण मामाने भूत बाधा खांबरवलाय. लोक म्हणतात जगामध्ये भूत नाही. त्या दिवशी असं सांगितलं, मामा भूत काढायची कामं करत होते. एक जण टाळकरी आमच्यात बी लयगडी हुशार असते तर काय काय, ते म्हणला बुवा तुम्ही कीर्तनात मगाशी भूत सांगितलं. म्हणलं होय. म्हणले माणसांना कीर्तन सांगता का? रेकॉर्ड आहे, पुरावे दिल्याशिवाय बोलत नाही. पुरावा माहित नाही, पण माझा नियम आहे. मी वर्ष श्राद्धाचं कीर्तन तळावरचं सप्त्यावर कीर्तन असू द्या, जिथं कीर्तन करतो तिथं बसून जेवण करतो. का? तर आपल्याला एक कळतं, आपल्याला त्यांचा पैसा चालतोय म्हणल्यावर आण बी चाललंच पाहिजे. हा ह्याच मताचा महाराज म्हणजे तुम्ही कसं बी वळका. बहुतेक बाबा अंधश्रद्धा दूर करा. अंधश्रद्धा वाढली. लोक म्हणतात मांजर आडवं गेल्यावर काहीतरी वाईट होत. मांजर आडवं गेल्यावर दुप्पट फायदा असतो. मामा दुप्पट. माझ्या गाडीला रोज मांजर आडवं जात आहे, मी करायचं काय? त्या जेजुरीच्या पलीकडे नाझरीकडे पठार म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये भली मोठी यात्रा असते बाळूमामाची दरवर्षी. तिथं माझं कीर्तन असतं, दरवर्षी येतोय. या वर्षी यात्रेला येताना लोक बघा, मला सांगू द्या, लोक म्हणतात मांजर आडवं गेल्यावर काहीतरी वाईट होतं. मामाच्या गादीवर लबाड बोलत नाही. त्या जेजुरीला कीर्तनाला येताना घरचं मांजरच माझ्या गाडीत आलतं. आता काय करायचं? आता काय करायचं? मांजर आडवं गेल्यावर वाईट होते. आता मांजर बुवा संघ आला, आता करायचं काय? दुप्पट फायदा झाला. येताना मांजराचं बी पाकिट दिलं. काय पाहिजे? इकडे बी आणणार होतं, पण लय लांब आहे, काय करायचं आपलं? अंधश्रद्धा दूर करा. लोक म्हणतात कीर्तनाला आल्यानंतर चप्पल गेली की 7:30 जाते. महिला मंडळ 7:30 जात नाही, फक्त 3:30 काम लागतं, बाकी काहीच होत नाही. हा, ज्याची चप्पल गेली त्याची गाठ घ्यायची, ते आधीच वैतागलेलं असतं, मग ते सांगतोय कशी 7:30 जाते. अंधश्रद्धा दूर करा. तसं भूत अंधश्रद्धेमध्ये मोडत नाही. आज सुद्धा बाळूमामा भूत काढायचे काम करतात. ध्यानात ठेवा महिला मंडळ. जगात भूत नसतं, बाळूमामाने भूत बाधा खांबरवला नसता. जगात भूत नसतं, बाळूमामाला भूत्या मामा म्हटलं नसतं. जगात भूत नसतं, पंढरपूरच्या पांडुरंगाला भूत म्हटलं नसतं. जगात भूत नसतं, बाळूमामाने भूत काढून कमवलेला 120 रुपये आकडा बरोबर सांगितला म्हणून गुरु मुळे महाराजांची प्राप्ती झाली नसती. जगात भूत नसतं तर 750 वर्षापूर्वी माझ्या महावैष्णव ज्ञानोबरायांनी लिहून ठेवलं नसतं. काय? भूत बाधा बेने ज्या पवित्र भूमीत आपण राहतो, या त्या आळंदीच्या ज्ञानोबरांनी लिहून ठेवलं नसतं. पळे भूत बाधा भेने ते म्हणजे जगात भूत आहे, ती भूत काढायची कामं मामा करतात. पण मामा भूत का काढत होते माहितीये का महिला मंडळ? त्या काळात भूत बी लय होती. पहिल्या काळात मामा माणसं कमी, भूत जास्त होती. एवढी भूत होती पहिल्या काळात. भूत भरपूर होती, पण झालं कसं, आता पहिल्यासारखी भूत जास्त राहिली नाही ती. का? कारण माणसंच भूतासारखी वागायला लागली. व त्यामुळे भूत बिहिली, भूत म्हणली आम्हाला भूतच व्हायचं नाही. एवढी विचित्र माणसं वागायला लागली. मामाने भूतबाधा खांबरवला आणि तासणारा भंडारा चालू केला. विचार केला, ह्या तळाव लोक येतात, खातात पितात, निघून जातात. ह्यांच्या उद्धारासाठी काहीतरी केलं पाहिजे. करायचं काय? मामाने सगळ्याच्या उद्धारासाठी मेंढी माऊली केली. ह्या पलीकडे मेंढीचे वाघर आहे. खाली बसा सगळ्यांनी, खाली बसा. ह्या मेंढ्या म्हणजे मामांची दौलत आहे. सामान्य समजू नका, ही मामाची लक्ष्मी आहे.
मामत नाही. अरे सोडा आणून आदमापूरच्या डोंगरावर तिथल्या दगडाला जर नाही मेंढ्या राखल्या तर बाळूमामाची ताकद ऐकायची असेल तर अजून ऐकून जा. बाळूमामानी चांदीचा कमरचा करदुडा मुलांनी पाणीवरून जाऊन 5 मेंढर आणली मामा. किती सुरुवातीला मामानी 5 मेंढर. मामाची ताकद ऐका. ज्या बाळूमामानी सुरुवातीला 5 मेंढर केली त्या बाळूमामाची आता जगात 50,000 मेंढर फिरतात. ही ताकद आहे बाळूमामाची. ताकद आहे मामाची. मामानी मेंढ्या केल्या आणि भक्त डोंगराव गेले, नाचू लागले, गाव लागले, मेंढ्या राखायचे आणि मेंढ्या राखताना आनंद व्यक्त करत म्हणायचे भंडारा कपाळी हाती घोंगडन काठी, भंडारा कपाळी हाती घोंगडन काठी. राखीतो मेंढर बाळूमामाच्यासाठी, राखीतो मेंढर बाळूमामाच्यासाठी, राखीतो बाळूमामाच्यासाठी, राखीतो बाळूमामाच्यासाठी. हे भंडारा कपाळी हाती घोंगडन काठी, हे भंडारा कपाळी हाती घोंगडन काठी. राखीतो मेंढर बाळूमामाच्यासाठी, राखीतो मेंढर बाळूमामाच्यासाठी. हे बापाने जन्म मला रेशीम धागा बाळूमामाशी जुळाला, रेशीम धागा बाळूमामाशी जुळाला, रेशीम धागा बाळूमामाशी जुळाला. त्याचं नाम गोडवती सदा राहतो माझ्या पाठी, त्याचं नाम गोडवती सदा राहतो माझ्या पाठी. राखीतो बाळूमामाच्यासाठी, राखीतो बाळूमामाच्यासाठी, राखीतो. भक्त नाचायचे गायचे भाग्याने जन्म मला मानसाचा मिळाला, रेशीम धागा बाळूमामाशी जुळाला. त्याच नाम गोडवटी सदा राहतो माझ्या पाठी, त्याच नाम गोडवटी सदा राहतो माझ्या पाठी. राखीतो मेंढर बाळूमामाच्यासाठी. भक्त नाचायचे गायचे उड्या मारायच्या असं करत करत मामाच्या मेंढ्या वाढल्या. झालं असं एक दिवशी बकरी राखून भक्त तळाव आली. म्हणजे आपल्या 9 वाजून गेल्या म्हणून लवकर आल्या. रस्त्याला पण 9 वाजले की हा म्हणून तळाव आले. मामा असे बाजव बसले होते आणि भक्त मामाच्या पुढे बसले. मामा तुम्ही सामान्य नाही. अहो चालता नेणाऱ्याला चालवताय, बोलता नेणाऱ्याला बोलवता, पुत्रिकाला संतान देता, मेलेलं जिवंत करता, अशक्य शक्य करता. मामा अहो तुडुंब भरलेली नदी तुम्ही दुबंगावता. या इकडचं पाणी इकडे उभा करता, इकडचं पाणी इकडे उभा करता, मधून खडखडीत वाट करता आणि इकडच्या मेंढ्या पलीकडे नेता. लई मोठी ताकद आहे, आम्हाला तुमची सेवा करू द्या. मामा म्हणले येड्या हो, अरे माझी काय सेवा करता या, मी ज्या देवाची करतो त्याची करा. बाळूमामा कुठल्या देवाची सेवा करत होती? तुला कशाला बोलिवलाय म्हणावं, झुप्पीपासून जा मला विचारतोय. पांडुरंगाची. मामाने सांगितलं जाण तंबू मध्ये तळामध्ये बघ कुठला देवाचा फोटो आहे. भक्त दावत गेला पुण्यापासून घरी म्हणे मामा मुळे महाराजांचा फोटो आहे, आप्पा हलशिदाचा आहे, विठ्ठल देवाचा आहे, काशलिंगाचा आहे, महालिंगरायचा आहे, कारंड्या महाकुबाईचा म्हणजे मायका देवीचा आहे, मुरगोबाईचा आहे. सगळ्या देवाचा फोटो. मोठा कोणता आहे? पंढरपूरच्या पांडुरंगाचा. मग विचार काय करताय? आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदरा पांडुरंगा. त्याच पांडुरंगाला शरण जा. मामा जसं माऊली ज्ञानोबा या तुकाराम महाराज त्या पांडुरंगाला शरण गेले तसं तुम्ही गेला. आम्हाला पण जायचंय, पण त्या देवाकडे जाणं सोपं नाही. हरिप्राप्ती शुपाय धरावे संताचे ते पाय. अगोदर संताच्या दारामध्ये जावं लागतं या, आणि संताच्या दारात येणं सोपं नाही. संतापाशी आलं की संत आमच्यावरती कृपा करतात, दया करतात. ती सामान्य नाही. अख्खं जग कृपा करतय स्वार्थी, पण मामा तुमच्या तळाव आलो की तुम्ही निस्वार्थ भावनेने कृपा करता. कुणाप्रमाणे? अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माय बाप कृपावंत,